प्रत्येक गावातला जवळपास प्रत्येक रस्ता आता खड्ड्यांनी भरलेला म्हणजेच एक प्रकारे महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय असं म्हटलं तरी हरकत नाही. माझं तर असं स्पष्ट सरकारला सूचना आहे, तुम्ही खड्ड्यांची स्पर्धाच ठेवा. ज्या अधिकाऱ्याच्या, ज्या नगरसेवकाच्या, ज्या वॉर्ड ऑफिसरच्या एरियात सर्वात जास्त खड्डे असतील त्याला पुरस्कार. तुम्हाला सांगतो, निवडताना नाकी नऊ येईल अशी महाराष्ट्राची अवस्था आहे. कारण प्रत्येक रस्त्यावर खड्डा, किंबहुना खड्डे सापडतात, रस्ता सापडत नाही अशी आता महाराष्ट्राची अवस्था आहे. आमच्याकडे गुणवत्ता असूनही आम्हाला खड्डे मुक्त रस्ते अजूनही 70, 75, 80 वर्ष आता होतील तरी देखील स्वातंत्र्यानंतर बनवता आलेले नाहीत. खड्डे ही एक अर्थव्यवस्था आहे असं इतक्या वर्षांच्या रिपोर्टिंग नंतर माझं स्पष्ट मत झालेलं आहे. म्हणजे रस्तेच असे बांधायचे की पहिल्या पावसातच त्यात खड्डे पडले पाहिजेत, खडी वर आली पाहिजे, वाळू डांबर काही दिसताच कामा नये. खड्डे बांधायची एक पद्धत असते, सगळ्याला चुना लावायची, फक्त बिलं करायची. राजकीय इच्छाशक्तीच नाही. आपण आपल्या नागरिकांना उत्तम आयुष्य द्यावं, आपला एरिया स्वच्छ असावा आणि नागरिकांनाही आता काही वाटत नाही. तेच त्या रस्त्यातनं तसे धडपडत मरत पिढ्यानपिढ्या जातात. आता रस्त्यासाठी म्हणून काय आम्हाला प्रत्येक रस्त्यावर एक दशरथ माझी जनतेमध्ये आणायला लागणार आहे का? तर प्रत्येक रस्त्याला एक तुकाराम मुंडे शोधायचं आहे आम्ही. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातलं एक छोटस गाव, त्या गावातल्या मुलींचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि तो पाहिल्यानंतर हा व्हिडिओ करायला मला भाग पाडलं. बघा त्या मुली काय म्हणतायत. तर मी सांगणार आहे आपल्या गोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता त्या भागातले जे अधिकारी असतील ना, की ते ज्या रस्त्यासाठी ते अधिकारी आहेत, चुल्लूभर पाणी में डूब मरो, शरम वाटली पाहिजे तुम्हाला. आज शाळेत जाणारी पोरं टोरं तुमची लाज काढतायत. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. ही दृश्य तुम्ही पाहिलीत. ही दृश्य म्हणजे आजच्या तरुणाईची एक अफलातून क्रिएटिव्हिटी आहे. आणि ही क्रिएटिव्हिटी आता गावागावात दिसते. याचं कारण प्रत्येक गावातला जवळपास प्रत्येक रस्ता आता खड्ड्यांनी भरलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे महाराष्ट्रात पुरेसा पाऊस नाही आहे, पण महाराष्ट्रात पुरेसे काय, अगदी भरपूर असे खड्डे मात्र आम्हाला दिसत आहेत. ही आत्ताची महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे आणि हे काही नवीन नाही आहे. गेली 20 वर्ष मी रिपोर्टिंग करताना पावसाच्या मध्यभागी साधारणतः ऑगस्ट मध्ये वगैरे आम्ही खड्ड्यांच्या बातम्या करतो. कारण 2-4 मृत्यू झालेले असतात, विधानसभेत प्रश्न पडलेला असतो आणि अग्रलेख वगैरे आलेले असतात. त्यामुळे आम्हाला आमच्या रिपोर्टर्सना संपर्क म्हणून सांगावं लागतं, जा खड्ड्यांच्या स्टोरीज करून आणा. ते इतके कंटाळलेले असतात दरवर्षी स्टोरीज करून. सर, मागच्या वर्षीची स्टोरीज यावेळी लावा. तशीच अवस्था आहे किंवा त्यापेक्षा भीषण अवस्था आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्राची वर्षानुवर्ष आहे. ही आजची देखील वस्तुस्थिती आहे. माझं तर असं स्पष्ट सरकारला सूचना आहे, तुम्ही खड्ड्यांची स्पर्धाच ठेवा. ज्या अधिकाऱ्याच्या, ज्या नगरसेवकाच्या, ज्या वॉर्ड ऑफिसरच्या एरियात सर्वात जास्त खड्डे असतील त्याला पुरस्कार. तुम्हाला सांगतो, निवडताना नाकी नऊ येईल अशी महाराष्ट्राची अवस्था आहे. कारण प्रत्येक रस्त्यावर खड्डा, किंबहुना खड्डे सापडतात, रस्ता सापडत नाही अशी आता महाराष्ट्राची अवस्था आहे. मला लाज वाटते. एकीकडे आमच्या देशातले तरुण वयाच्या 27-28व्या वर्षी प्रायव्हेट एंटरप्रेन्योरशिप, सरकारी पण नाही बरं का, प्रायव्हेट एंटरप्रेन्योरशिप, खाजगी कंपनीत एक रॉकेट तयार करतायत, त्याच्यावर सॅटेलाइट बसवतायत आणि तो यशस्वीरित्या लॉन्च करतायत. आणि त्या देशात आमच्याकडे गुणवत्ता असूनही आम्हाला खड्डे मुक्त रस्ते अजूनही 70, 75, 80 वर्ष आता होतील तरी देखील स्वातंत्र्यानंतर बनवता आलेले नाहीत. याचा अर्थ आमच्या देशात हे तंत्रज्ञान नाहीये अशातला भाग अजिबात नाहीये. तुम्हाला सांगतो, पुण्याचा जंगली महाराज रोड काढून बघा. आज इतकी वर्ष झाली, जवळपास 40 वर्ष मी त्या रस्त्यावरून प्रवास केलेला आहे. मला कधी त्या रस्त्यावर खड्डे आढळले नाहीत. मग तो रस्ता कोणी बनवला? परमेश्वराने येऊन बनवला का? कोणीतरी तो अधिकारीच होता ना. तेव्हा कोणीतरी महापौर, पुण्याचा कोणीतरी नगराध्यक्ष असेल, कोणीतरी होतेच ना. मग ती काय आभाळातून पडलेली माणसं होती? मग त्यांना जमलं, मग आत्ताच्या माणसांना का जमत नाही? आणि दुर्दैव काय माहिती आमचं, या रस्ते बांधणीतलं सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि त्याचं पेटंट ज्या माणसाकडे आहे ना, तो माणूस मराठी आहे. मराठी आमच्या ठाणे शहराचा आहे. विजय जोशी त्यांचं नाव. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन या माणसानी रस्ते बांधणी या विषयात डॉक्टरेट केली, त्याचं पेटंट मिळालं. एवढंच नाही, तो ऑस्ट्रेलियन सरकारचा सर्वोत्तम असा ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय आहेत. आणि पहिल्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर. या माणसाचं वैशिष्ट्य काय?
तर पोलादाच्या कंपन्यांमध्ये जी मळी फेकून दिली जाते त्या मळीचं मिश्रण करून खड्डे न पडतील असे रस्ते त्यांनी ऑस्ट्रेलियाभर बांधले, म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला. आता तुम्ही म्हणाल मग त्यांना बोलवून घ्या इकडे. आपल्याकडच्या रस्त्यांसाठी 70-80 वेळा आले असतील आपल्याकडे, तुम्हाला सांगतो. पण आपल्याकडची ही व्यवस्था त्यांचा काही सन्मान करेल, वापर करेल आणि त्या रस्त्यांची सुधारणा करेल असं काही आपल्याला दिसत नाही. हे दुर्दैव आहे, तुम्हाला सांगतो. आम्ही अवकाशात जाऊ शकतो पण आमचे रस्ते सुंदर करू शकत नाही. रस्ते कसे बांधावेत, त्याला गटारं कशी असावीत, त्याचा उतार कसा असावा की पाणी पटकन वाहून जाईल, कशाचा आमच्याकडे हिशोब नाही. इतकी वर्ष. आणि म्हणून ही अशी अफलातून क्रिएटिव्हिटी तरुणांची बाहेर पडते. आता तर खड्डे असलेल्या रस्त्यांचे उखाणे आलेत, उखाणे. बघा, खड्ड्यांमधून गाडी गेल्यावर बसतो जोरात दणका, ऑर्थो सर्जनचं नाव घेतो. अहो डॉक्टर, मोडला याचा मणका. खड्डे ही एक अर्थव्यवस्था आहे असं इतक्या वर्षांच्या रिपोर्टिंग नंतर माझं स्पष्ट मत झालेलं आहे. म्हणजे रस्तेच असे बांधायचे की पहिल्या पावसातच त्यात खड्डे पडले पाहिजेत, खडी वर आली पाहिजे, वाळू डांबर काही दिसताच कामा नये. खड्डे बांधायची एक पद्धत असते, सगळ्याला चुना लावायचा, फक्त बिलं करायची आणि मग ते पुन्हा खड्डे भरण्यासाठी पैसे, मग पुन्हा पावसाळ्यात खड्डे, मग ते पुन्हा भरण्यासाठी पैसे. कंत्राटदार, अधिकारी आणि नगरसेवक, आमदार, खासदार सगळे भ्रष्टाचारात एकूण एक बुडलेले. त्यामुळे प्रत्येक रस्ता ही पैसे खायची संधी असते असं तुम्हाला वाटतं. ह्यांची भूक कधी भागणार आहे की नाही? किती खाणार? माणसं मरतायत. नाशिकमध्ये, भिवंडीमध्ये माणसांचे मृत्यू झाले त्याच्यामुळे. लोकांना पाठीची मणक्याची दुखणी लागली आहेत. ही बघा रस्ते, हे दृश्य बघा. या रस्त्यावरून एखादी बाळंतीण होणारी बाई आपण नेऊ शकतो का? एखादा वृद्ध माणूस या रस्त्यावरून चालू शकतो का? मला सांगा. याची लाज नाही कोणाला? मागे एका चॅनलचा प्रमुख असताना सर्वात जे घाणेरडे रस्ते आहेत त्याचं रिपोर्टिंग आम्ही केलं आणि त्या एरियातल्या नगरसेवकांना आम्ही इलेक्ट्रॉनिकली स्क्रीनवर एक गुलाबाचं पुष्प द्यायचो की आमचं आयुष्य बर्बाद केल्याबद्दल तुम्ही या गुलाबाचा पुष्प घ्या. तुम्हाला खोटं वाटेल, मला एका नगरसेवक बाईंचा फोन आला, जो रस्ता तुम्ही दाखवलाय ना आणि ज्या बाईला पुरस्कार दिला त्या बाईच्या वॉर्डामध्ये तो रस्ता नाहीये, तो माझ्या वॉर्डात आहे, मला पुरस्कार द्या. इतकी निर्लज्ज निगरगट्ट व्यवस्था आहे तुम्हाला सांगतो आमच्याकडची. राजकीय इच्छाशक्तीच नाही. आपण आपल्या नागरिकांना उत्तम आयुष्य द्यावं, आपला एरिया स्वच्छ असावा आणि नागरिकांनाही आता काही वाटत नाही. तेच त्या रस्त्यातनं तसे धडपडत मरत पिढ्यानपिढ्या जातात. इच्छाशक्तीचा अभाव. आणि दुसरी गोष्ट, सर्वच क्षेत्रात चलता है, गुणवत्ताच नाही, चलता हैचा ॲटिट्यूड. त्यामुळे दरवेळी पावसाळा आला की रडायचं आणि पुन्हा पावसाळा संपला की सगळं विसरून जायचं. ये रे माझ्या मागल्या. आता रस्त्यासाठी म्हणून काय आम्हाला प्रत्येक रस्त्यावर एक दशरथ माझी जनतेमधनं आणायला लागणार आहे का? तर प्रत्येक रस्त्याला एक तुकाराम मुंडे शोधायचं आहे आम्ही. पीपी किट घालून लोक त्याचे व्हिडिओज बनवतायत. इतकी वाईट परिस्थिती आज आलेली आहे. लोक आपल्या जगण्यावर, आपल्या हतबलतेवर आता निराश होऊन त्याचे व्हिडिओज की जे उपहासपूर्ण आहेत ते बनवायला लागलेले आहेत. अनेकदा कोर्ट ऑर्डर देतं, हायकोर्ट ऑर्डर देतं की गणपती येत आहेत, रस्त्यावरचे खड्डे बुजवा. हे हायकोर्टाचं काम आहे. हायकोर्ट सिओ मोठं दखल घेतं. हायकोर्टाने दखल घ्यावी, मग महानगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायती कशा करता ठेवल्या आहेत? त्या नगरसेवकांचं आणि तिथल्या प्रशासनाचं नेमकं काम तरी काय? खड्डे बुजवा हे तुम्हाला सांगायला हायकोर्ट लागतं? मग खड्डे पाडा असं सांगायला कोण आलं होतं? दरवर्षी मीडियातनं एवढे रिपोर्ट्स येतात, एवढी बदनामी होते, पण लाज नाही व्यवस्थेला. तुम्हाला सांगतो, लाज नाही, लाज. बेशरम सारखे पुन्हा पुन्हा खड्डे पडतायत. चालणं इतकं मुश्किल की समोरून दुसरं वाहन आलं की आपला शर्ट आणि आपली पॅन्ट कामावर जाताना स्वच्छ असणारी कशी वाचवायची याच्याकरता लोक छत्र्या हातात धरतायत. डोक्यावरचा पाऊस चालेल पण बाजूचं चिखलाचं रांगोळी आमच्या शरीरावर नको, हे जीर्ण झालं. ही आमची चौथी अर्थव्यवस्था. मला तर असं वाटतं की घटनेमध्ये आता खड्डे नसणारे रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असं लिहावं लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांना काही कल्पना नव्हती त्यावेळेला एवढे बदमाश निघतील आमचे वंशज की जे रस्त्यात सुद्धा भ्रष्टाचार करतील आणि बर्बाद करतील.
त्यांना जर कल्पना असती तर त्यांनी लिहिलं असतं, खड्डे मुक्त रस्ते हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि हा अधिकार आम्हाला तंत्रज्ञान आमच्या गावातल्या ठाण्यातल्या माणसांनी तयार केलंय. ऑस्ट्रेलियातले रस्ते त्या माणसांनी सुधारले, पण आम्ही त्यांच्याकडनं शिकायला तयार नाही. बरं तेच नाही, पुण्यात अशी माणसं आहेत तुम्हाला सांगतो. परंतु तुम्ही कुठलंही महाराष्ट्रातलं आत्ता गाव घ्या, रत्नागिरीला गेलो तिकडे खड्डे, सांगलीला गेलो तिकडे खड्डे, कोल्हापूरला गेलो तिकडे खड्डे, संभाजीनगरला परवा होतो तिकडे खड्डे. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त खड्डे आणि सर्वात जास्त बर्बाद असणारं जर कुठलं गाव असेल ना, तर निसंशय तो मान नाशिकला गेलेला आहे. गेल्या काही दिवसामध्ये नाशिकला विविध कार्यक्रमांसाठी अनेकदा जाणं झालं. नको ते जाणं अशी अवस्था आता नाशिककरांची झालेली आहे. कुंभमेळ्यासाठी म्हणून रस्त्याची कामं सुरू झाली आहेत, पण ती बिनडोकपणे केली जातात की का असं वाटतंय. असे जाणारे 3 रस्ते बाजूबाजूचे आहेत, त्यातल्या अर्ध्या रस्त्यावर काम चालू असतं, अर्धा रस्ता चालू असतो आणि 3 रस्त्यावर असं चालू असतं. अरे का रे बाबानो, एक रस्त्याचं काम कंप्लीट करा मग दुसरा करा. 3 रस्ते केले तर तिथे ट्रॅफिक जाम किती होतील, त्या फुटपाथवर चालणाऱ्या माणसांचं काय होईल, कशाचा विचार नाही. आणि अर्धवट काम सोडून निघून जायचं. आज अख्ख्या नाशिकभर ही अवस्था आहे. तुम्हाला सांगतो, 10 मिनिटं जिथे चालत जायला किंवा स्कूटरनी जायला लागतील ना, अशा ठिकाणी 40-45 मिनिटं चाल लागत आहेत. कधी कुठला रस्ता ब्लॉक केला जाईल आणि कुठून आपल्याला वळून कसं जावं लागलं काही सांगता येत नाही. माझ्या कार्यक्रमाला येताना मी एका रस्त्याने आलो आणि जाताना दुसऱ्या रस्त्याने जायला लागलं, कारण तेवढ्यात तो रस्ता ब्लॉक झाला होता. म्हणजे नागरिकांना काही कळवायचंच नाही, तिथे काही बोर्ड लिहायचं नाही, कुठलेही SMS पाठवायचे नाहीत. सोशल मीडिया आहे, कशावर त्याची जाहिरात नाही, काही नाही. तुमच्या मनाला येईल ते करायचं. ती आपल्याकडे स्पर्धा होते ना, वॉटर कप, फार्मर कप, तशा प्रकारच्या महाराष्ट्रात स्पर्धा घेतल्या पाहिजेत. खड्ड्यांच्या स्पर्धा, ज्या खड्ड्याला सर्वात जास्त खड्डे असलेले फोटो पाठवले जातील त्यांना कंत्राटदार चषक दिला जाईल. तुम्हाला सांगतो, निवडणं कठीण होईल अशी परिस्थिती आहे आता. नाशिक हे लेखक कलावंतांचं शहर. वसंत कारेटकर, तात्याराव शिरवाडकर अशी माणसं इथे राहायची. तात्यारावांचं नटसम्राट मधलं एक स्वगत आहे, स्वगत. या खड्ड्यांवरून चालताना नाशिक मधल्या ना, मला ते स्वगत आठवलं. कुणी रस्ता देता का रस्ता बाबांनो, कुणी रस्ता देता का रस्ता. या नाशिक शहराला कुणी सुंदर रस्ता देता का रे बाबांनो, रस्ता. खड्डा नसलेला, पाणी न तुंबणारा असा रस्ता देता का हो रस्ता. एक शहर रस्त्या वाचून, गटारां वाचून, फुटपाथ वाचून आपलं असं भिरभिरतय, डोंगर कपाऱ्यातून राहतंय, डोंगरातून हिंडतंय. कुणी रस्ता देतं का भाऊ, रस्ता जिथं सरळ चालता येईल अशी जागा ढूंढतंय. काय रे अधिकाऱ्यांनो, कंत्राटदारांनो, शासनाच्या मायबाप हो, थकून गेलोय. फक्त एक रस्ता हवाय. कुणी रस्ता देता का रस्ता. खड्ड्यात गुडघाभर चिखलात, गुडघाभर चिखलात आता चालून पडून थकून गेलोय. हे शहर थकून गेलंय, एकच गोष्ट मागतंय हो, कुणी एक रस्ता देता का रस्ता. शर्टावरच्या चिखलाच्या डागांनी हात जोडून, पाया पडून, अर्ज विनंत्या करून, झेप झुंज देऊन आता खरंच हे शहर थकलंय. तुम्हाला सांगतो आमच्या नाशिकला नाशिकचं नाशिकपणच नडतंय. या शहराला स्मार्ट सिटीचा टॅग नको. खरंच सांगतो, या शहराला स्मार्ट सिटीचा टॅग नको. फ्रीवे, ई-वे असला थाटमाट नको. केंद्राच्या थैलीची भीकही नको. फक्त एक खड्डा नसलेला रस्ता हवाय बाबानो, बाकी काही नाही. हवाय फक्त एक रस्ता. तिचा हात धरून आता थकून भागून चालता येईल असा, शर्टावर चिखल न उडणारा, पाणी न तुंबणारा असा, गटार असलेला, फुटपाथ असलेला असा एक रस्ता हवाय बाबांनो नाशिकला. एक रस्ता हवाय. त्यावर हवंय एक तुळशी वृंदावन. भ्रष्टाचार नसलेल्या आमच्या मनातल्या सरकारसाठी कुणी रस्ता देता का रस्ता. फार कशासाठी नाही हो, 4 पावलं चालण्यासाठी, जगण्यासाठी तरी आम्हाला
रस्ता देता का रस्ता? प्रत्येक रस्त्यावर पडलेला खड्डा आहे ना, तो प्रत्येक खड्डा त्या एरियातल्या कंत्राटदाराची, नगरसेवकाची, आमदाराची, खासदाराची, भ्रष्टाचाराची एक एक कहाणी सांगत असतो. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे जनतेला माहित नाही, तर 100% जनतेला माहिती आहे. लहान लहान मुलांना सुद्धा माहिती आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातलं एक छोटस गाव, त्या गावातल्या मुलींचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि तो पाहिल्यानंतर हा व्हिडिओ करायला मला भाग पाडलं. बघा त्या मुली काय म्हणतायत. आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला ह्या रस्त्यांबद्दल काय सांगेल. तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. त्या मुलींनी छत्रीचा बूम केला आणि त्या सिटीजन रिपोर्टर बनल्या आहेत. लक्षात घ्या, त्या शहरातल्या मुली नाही आहेत. त्या मुली आहेत एका छोट्या खेडेगावातल्या आणि त्या लाज काढतायत सरकारची. त्या भागातले जे अधिकारी असतील ना, की ते ज्या रस्त्यासाठी ते अधिकारी आहेत, चुल्लूभर पाणी में डूब मरो, शरम वाटली पाहिजे तुम्हाला. हा शाळेत जाणारी पोरं टोरं तुमची लाज काढतायत. तिथले जे पदाधिकारी असतील ना, नगरसेवक, आमदार, डोळे उघडा. आज हे फक्त छत्रीचा बूम करतायत. उद्या तुमच्या आयुष्याचं जंतर मंतर करतील तेव्हा तुम्हाला अक्कल येईल.